मोक्षपद तुच्छ केले कारणे, मोक्षपद तुच्छ केले कारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगी, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे, देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवाविहे, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पाऊले विटेवरी, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे, विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोधमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं,
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विठ्ठल. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवली माथा, साष्टांग आता दंडवत. दुसरे वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाकसिद्धी पाविजे सहजा, तया चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोतेजन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदीन हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवे सकळा नामाने विठ्ठल. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे योगायोगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगरजवळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह. आणि या सप्ताहामधील
आजचा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देहूनिवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून तुकोबाराय समस्त जगाला सांगतात की या भक्तिरसापुढे आम्ही मोक्षपद तुच्छ केलेलं आहे. म्हणजे आम्हाला मोक्ष नको. कशामुळे नको? तर या भक्तिरसामध्ये जे सामर्थ्य आहे ते तुमच्या मोक्षामध्ये नाही. मोक्ष त्याच्यापुढे तुच्छ आहे असं त्यांना वाटतं. त्याचबरोबर तुकोबाराय म्हणतात की ही जी भक्तिरसाची अवीट गोडी आम्हाला मिळालेली आहे की जी कधी विटत नाही, म्हणून आम्हाला हे सुख जन्मोजन्मी मिळावं असं वाटत राहतं. आम्ही यासाठी देवाला आकाराला आणलं. निराकार देवाला साकार केलं, सगुण साकार केलं. निर्गुण निराकार परमात्मा आम्ही भक्तीमुळं सगुण साकार केला. आता आमचं चित्त एका देवाशिवाय इतर कुठंही धावत नाही, ते निवांत झालं. आणि आम्ही आता सतत त्या समचरणाच्या पावलाचं सतत चिंतन करत राहतो. अशा सरळ सरळ अर्थाचा आणि सर्वांच्या पाठांतरातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. हे विठ्ठला दरवर्षीप्रमाणे चालत असलेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, यामध्ये जेवढेही ज्ञानेश्वरी पारायण करणारे वाचक आहेत, ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत, किंबहुना ज्ञानेश भक्त आहेत, त्या सर्वांना मनापासून प्रथम धन्यवाद. कारण वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावे पंढरी, असं जो कोणी करील वाचील जो कोणी, आणि जनी त्यासी लोटांगणी, संत त्यांना लोटांगण घालतात. अशा ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य फार मोठं आहे. म्हणून जे वाचक आहेत, जे ज्ञानेश भक्त आहेत, ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. कारण जगात एकमेव असा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, आणि त्या भगवद्गीतेचंच मराठी स्वरूप म्हणजे प्राकृत रूपात संस्कृताची गाठी उघडोली ज्ञानदृष्टी आणि केलीसे मराठी गीता देवी. ज्ञानोबारायांनी ते ज्ञान मराठीमध्ये आपल्यासाठी आणलं. ते ज्ञानामृत आपण प्राशन केलं पाहिजे आणि या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी जर वाचली तर ज्ञान होय मुढा, आणि अतिमूर्ख त्या एवढ्या अज्ञानी माणसाला सुद्धा ज्ञानाकडे घेऊन जाणारा ग्रंथ आहे. म्हणजे असतो मा सतगमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. अशा प्रकारचा ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. कारण ज्ञानोबारायांनी खूप कष्टानं आपल्यासाठी ते ज्ञान मराठीत आणलेलं आहे. फार कष्ट घेतलेत त्यांनी त्यासाठी. म्हणजे आपल्या अवतारातलं महत्त्वाचं कार्य ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आजही आपल्यासाठी चिरंतन ठेवलेलं आहे. आणि हा ठेवा म्हणजे तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. या न्यायानं ज्ञानेश्वरीचं चिंतन पारायण करणारे सगळ्या श्रोत्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण ते धन्यवादास पात्र आहेत. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, मग तयाचा हरीख. देवाला सुद्धा हर्ष उल्लासित करणारी संतती म्हणजे जे ज्ञानेश्वरी पारायण करतात, वैष्णव आहेत, कपाळाला गंध लावतात, पवित्र तुळशीची माळा जपतात, आपल्या गळ्यामध्ये धारण करतात, पंढरीची वारी करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, भगवद्गीता वाचतात, हरिपाठ म्हणतात. हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांचा नामपाठ आहे. या सर्व गोष्टी करणारे म्हणजे वैष्णव, विष्णूचे दास, विष्णूचे भक्त. आणि असे जे वैष्णव आहेत ते या जगामध्ये बळीवंत आहेत. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायासारख्या संतांनी
हा जो परमार्थ मार्ग आहे हा समृद्ध केलेला आहे आणि आपल्यासाठी राजमार्ग केला, म्हणून ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. एवढं सांगून आपल्या अभंगाकडे जाऊ. विठ्ठला विठ्ठला. भक्तिरस एक असा रस आहे. आता आमरसाचे दिवस चालू आहेत. आपल्याला आमरस खाऊन माहीत आहे, एकदा आमरस खाल्ला की पुन्हा पुन्हा आमरस खावा वाटतं. आणि त्याच्यात जर धोंड्याचा महिना आला तर मग सुगीच झाली आपली. तसं तुकोबराय म्हणतात इथं पण सुगी पिकली, म्हणले खूपच पिकली, एवढं शेत पिकलं इथं. कोणतं? भक्तिरसाचं. मग याच्यात बी एक आमरस आहे म्हणले, त्याचं नाव आहे भक्तिरस. अगदी सुंदर प्रमाण आहे. ब्रह्मरस घेई काढा. कोणता काढा घ्यायचा? ब्रह्मरस नावाचा काढा. आता हे आमरस ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा आणि जेने पिढा वारेल. कोणतीही पिढा असू द्या, म्हणजे त्रिविध ताप आहेत आपल्या मागं, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. या तिन्ही तापातून पापा तापा झाली. मग हे ब्रह्मरस काढा घेतल्यावर जेने पिढा वारेल, म्हणजे ही पिढा हरण होईल, म्हणून तो घ्यावा. पथ्यनाम विठोबाचे आणि अनेक वाचे नसेवी. कारण हा रस एकदा घेतला की राम रसाची चवी, आणि मग आन रस रुचती केवी. एकदा त्या रसाची चव लागली, मग बाकीचे सगळेच रस बेचव लागतात. असा रस म्हणजे ब्रह्मरस. मग तुकोबराय म्हणतात हा जो भक्तिरस आहे हा कुठेही मिळत नाही. काही जण म्हणले तुकोबराय मोक्ष वैकुंठ याचं काही बघावं, नाही म्हणले. तिथं एक कमतरता आहे म्हणले. कुठं? वैकुंठात आणि मोक्षामध्ये. कोणती? तिथं भक्तिरस मिळत नाही. वैकुंठात जाऊन काय बा करावे म्हणले? उगाच बैसावे. म्हणजे म्हणून वैकुंठाशी आमा नको धाडू हरी, आणि वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, आणि नको आडाआडी घालू आम्हाला असले आडकाठी घालू नको. आम्हाला या भक्तिरसात जन्म घ्यावा वाटतो. बरं तुकोबरायला विचारलं, सगळेजण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटू इच्छितात, म्हणजे मोक्ष मिळू इच्छितात. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती मिळवणं, मोकळं होणं. मग 4 प्रकारची मुक्ती आहे, ती तुम्ही मागत नाहीत. मग तुम्हाला या भक्तिरसात असं काय दिसलं की ज्याच्या पुढे तुम्हाला हे सारं फिकं वाटतं? आता बघा तुम्ही,
उच्च भोग भोगले की तुम्हाला कनिष्ठ भोग फिके वाटत असतात पुन्हा माणसं. तसं या भक्तिरसापुढे आम्हाला मोक्ष असेल किंवा आम्हाला इतर रिद्धिसिद्धी असतील, रिद्धिसिद्धी काही दावीशी अभिलाष आणि नाही मज आस मुक्तीचीही, त्याचंही आम्हाला नको, म्हणून ते सुद्धा नको. का? त्याचं कारण आहे हा भक्तिरस आहे. आणि हा भक्तिरस वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे आपल्या भागवत धर्मामध्ये मिळतो. तो प्राशन केला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी संतांनी दिलेला हा जो मार्ग आहे भगवंताचं नाम संकीर्तन, या मार्गानं जर आपण गेलो तर मग जेणे पीडा वारेल, कसली पीडा असली तर या भक्तिरसात धारण होते. मग एकदा नामदेवरायाला विचारलं, तुम्ही म्हणता नामदेवरायाचा तर अभंग आहे ना, वैकुंठ श्यामा नको धाडू हरे, वास दे पंढरी सर्व का. नामदेवराय म्हणले आम्ही इथं जन्माला 4 वेळा आलो म्हणले. किती वेळा? 4 वेळा जन्माला आलो. ह्या भक्तिरस प्राशन करण्यासाठी एवढी गोडी लागली की ते आम्हाला वैकुंठात कर्मेना झालं, मुक्ती नको वाटू लागली, फिकी वाटू लागली. त्याच्यामुळं आम्ही काय करू लागलो की ह्या भक्तिरस मिळवण्यासाठी, जसं आपण काल्याच्या प्रसंगात म्हणतो की काल्याच्या प्रसंगात देवांना वाटू लागलं की आम्हाला काला मिळावा, पण वैकुंठी तो नाही ऐसे, आणि कवळ काही काल्याचे तिथं मिळालं नाही त्यांना. म्हणून देव जळी झाले मासे होऊन देव म्हणू लागले, उग निदान गोपाळ तिथं हात पुसायला तरी येतील आणि आम्हाला काल्याचा प्रसाद मिळेल. पण देवानं सांगितलं हात यमुनेत धुवायचे नाहीत, हात आपल्या पुसून टाकायचे म्हणले. हात यमुनेत म्हणजे देवांना काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. पुढे विशेष हा लाभ संत संगे, संत संघात हा लाभ आहे. म्हणून आम्ही 4 वेळा. मग कधी कधी जन्माला आलात विचारलं. नामदेवराय म्हणले ऐका म्हणले, सत्ययुग होतं तेव्हाही मी होतो म्हणले. सत्ययुगात प्रल्हाद होतो आणि प्रल्हाद झालो हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, म्हणजे माझ्याच वडिलाला. देवानं नृसिंह अवतार घेतला आणि नारायण नामाचं महत्त्व आणि ह्या भक्तिरसाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. आमच्यासाठी देव खांबातून प्रकट झाला. त्यावेळेस मी कोण होतो म्हणले? प्रल्हाद मी होतो, प्रल्हाद. बरं, त्रेतायुग, सत्ययुग संपलं, पुन्हा त्रेतायुग लागलं. म्हणजे त्रेतायुगात मी अंगद झालो म्हणले. कोण झालो? अंगद झालो. अंगद होऊन मला रामाची भक्ती करायला मिळाली. त्या रामाच्या सेवेमध्ये आयुष्य समर्पित केलं आणि तिथेही मी भक्तिरस मिळवला म्हणले. देवाच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात राहिलो. तेवढ्यावरही आमचं पोट भरलं नाही. पुढं ती असं सेवावे. मग म्हणले द्वापार युग आलं म्हणले. द्वापार युगात आता भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार येणार आहेत आणि आपण वैकुंठातून मुक्तीमध्ये अडकून कशाला पडायचे म्हणले. जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर. मग म्हणले मी त्यावेळेस उद्धव झालो म्हणले आणि देवाकडून ज्ञान ऐकायला मिळालं मला. भगवान साक्षात भगवान परमात्मा श्रीकृष्णानं मला ज्ञानाचा उपदेश केला आणि मी उद्धव रूपानं ह्या भक्तिरसाचा आनंद घेतला, भक्तिरस चाकला. किती जन्म झाले आता नामदेवरायचे? 3 जन्म झाले. आणि म्हणले कलियुगामध्ये असं झालं म्हणले. कलियुगात पुढचं युग कोणतं आलं? मग द्वापार झाल्यास कली. कलीमध्ये मी नामदेव रूपानं आलो म्हणले. कोणत्या रूपानं? नामदेव रूपानं आलो म्हणले. ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रा केली आणि साक्षात विठ्ठलासोबत माझं संभाषण व्हायचं म्हणले. देव माझ्या मागे पुढे संग आसनी शयनी भोजनी मला हरी बोला देता घेता उठता बैसता भांडता मी देवाच्या सानिध्यातच राहिलो. पुरेपूर भक्तिरसाचा आनंद घेतला. ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रेला गेलो. कोण? नामदेवराय. आणि मला किती ज्ञानोबारायाचा सहवास गोड वाटला, ते त्याची गोडी सांगू शकत नाही शब्दामध्ये. मग देवाकडे आलो, पुन्हा देवाला भांडलो. देवासोबत माझी सलगी झाली आणि देवासोबत सतत सानिध्यात राहिल्यामुळं मला या भक्तिरसाचं पान करता आलं आणि त्याही वेळेस मी भक्तिरसात नाहून निघालो. असे किती झाले म्हणले माझे? 4 जन्म. म्हणून काकड्यात एका ठिकाणी म्हणले की माझे 4 जन्म झाले म्हणतात नामदेवराय. चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी
झाले? 4 युगाचा भक्त आहे म्हणले, एकाच जन्मात भक्ती नाही केली नामदेव राहायची म्हणजे देवच प्राप्त केला. बरं म्हणले मी नामदेव रूपानं आलो, एकट्यानंच भजन नाही केलं म्हणले, घरापासून सुरुवात केली. कुठून सुरुवात केली? घरापासून. म्हणले तुमच्या घरात तुम्ही एकटेच नामचिंतन करायचे का? नाही नाही म्हणले, 15 माणसं होते आमच्या घरात, 15ला 15 संत. असं म्हणले, सांगा कोण कोण? म्हणले माझे वडील कोण? दामा शेट्टी, आई गोनाई विठ्ठलाची भक्त, मी नामदेव, माझी बायको राजाई विठ्ठलाची भक्त. मला 4 मुलं म्हणले नामदेव राय, नारा, विठा, गोंदा, महादा, 4ही पोरं विठ्ठलाचे भक्त. बरं त्याच्या सुना लाडाई, येडाई, गोडाई, साखराई, 4ही बी सुना विठ्ठलाच्या भक्त. बरं आणखी कोण राहिलं? आऊबाई, लिंबाबाई लेकीन, आऊबाई बहिणी, त्या बी विठ्ठलाच्या भक्त. राहिलं एक दासी जनी आमच्याकडे आहे म्हणले, तिनं तर देवाला तिच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, आणि जनीनं देवाला बोलविलं म्हणले देव दळण दळा लागायचं. सांगा काय म्हणले प्रमा? जनी म्हणे जोडी झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणूनिया. मी नामयाची दासी झाले म्हणून मला विठोबाची जोडी झाली, म्हणून आईची जोडी करा. रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, अशी करा म्हणले. कारण नाशिवंत आटी, प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ. म्हणले संसाराला फळ कसे? म्हणले दुःखाचे ह्याचे लागले. संसारात दुःखमुळे आहे, फळ कुठले येतील? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, आणि भोगणे ते फळ संचिताचे. आता हे वैयक्तिक बाबतीत लागू पडतं, म्हणजे ज्याचे त्याच्या मागं कर्म प्रारब्ध संचित लागू झालेलं आहे. पण एक जगाचा असा आहे, म्हणजे माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, की या जगामध्ये असं समजू नका. म्हणले एखादा पाहुणा आला आणि त्याला म्हणले जेवा चांगलं, आणि तिथं बाज घातली, त्या बाजेवर झोपा. पाहुण्यानं मस्त जेवण केलं, पण बाजेवर झोपला. पण योगायोग त्या बाजेला एवढे ढेकणं झाले होते की त्याला सुखानं झोप घ्या म्हणले होते पाहुणे, पण त्याला काही सुखानं झोप आली नाही. रात्रभर त्या ढेकणांनी फोडून काढलं. तसं आहे म्हणले संसारात ढेकणाच्या बाजे, सुखाची कल्पना. वा, होईल का म्हणले सुखाची झोप येईल का? तसं या संसारामध्ये कोण सुखी आहे म्हणले? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुची शोधून पाहे. अहो तुम्ही राजा बघा, रंक बघा, सगळे रडालेलेच आहेत. कारण हे मृत्यू लोक आहे, रडका लोक आहे.
इच्छा कुणाची जिथं पूर्ण होत नाही आणि संसारात अंतकाळी हाताला काहीच येत नाही. तैसा हा संसार पाहता पाहता आणि अंतकाळी हाता काय नये. आपल्याला वाटेल आज काय माझ्या हाताला लागल, उद्या काय हाताला लागल, पण कोळशाची दलालीन हात काळे म्हणले. कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी आणि कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. म्हणले इंगळे आहेत म्हणले सगळ्या, आणि ते इंगळेचं अंथरून आहे आणि त्याच्यावर सुखाची झोप लागेल का? एक इंगळी जर चावली तर पळवते, ती नाचवते माणसाला. मग इथं मृत्यू लोकामध्ये एवढं, म्हणजे आता मी वर्णन करत नाही, सगळेच म्हणताल तुम्ही मग मृत्यू लोकात दुःखच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ. तुकोबरायला म्हणले हे असलं वर्णन करून करून म्हणले आम्हाला ऐकूनच कंटाळा आला. म्हणजे आम्हाला कुठं गारवा आहे की नाही या पृथ्वी तलावर, कुठं सुख आहे की नाही? तुकोबराय म्हणले फक्त एका जागी सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे, संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. मग मृत्यू लोकात सुखाचा पत्ता एकाच ठिकाणी आहे. संसारा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. सतत विठ्ठलाच्या पायाचं चिंतन करणं. म्हणून नामदेवराय म्हणतात आम्ही त्याच्यासाठी 4 जन्म घेतले. आम्हाला जन्माचा कंटाळा नाही. बऱ्याच जणांनी आम्हाला मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, मुनीसुद्धा आम्हाला भिडवू लागले. दुःख पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आम्हाला अशी भीती वाटू लागली. पण नंतर कळालं की काय हरकत आहे, थोडंसं दुःख गर्भवासाचं. मुनी जरी मुक्त झाले, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, पण आम्हा विष्णुदासा सुलभ तो म्हणजे सोपा. आमच्यासाठी जन्म सोपा आहे म्हणले. कारण आम्हाला घेईन मी जन्म याजसाठी. कशासाठी? तुझी चरण सेवा साधाव्या. इथं
वा. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. मग आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही, म्हणून आम्हाला युगायुगात आम्ही 4-4 युगात भजन आणि पुन्हा पुन्हा जन्म मागितला. सगळ्यांनी मुक्ती मागितली, आम्ही उलट मागितलं. कारण देव जर आमच्या सोबत राहत असेल, आम्हाला संतांचा सहवास भेटत असेल, भक्तिरसात राहायला भेटत असेल, तर मग या कारणामुळे आम्ही मोक्षपद तुच्छ केलं. अभंगाचं प्रथम चरण. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय कारण सांगतात. कोणत्याही गोष्टीला कारण सांगावं लागतं. मोक्ष नको का नको आम्हाला सांगा, कारण आम्ही आयुष्य घालवलो मुक्ती मिळावी म्हणून, आणि तुमचं उलटच आहे. मग माणूस सहजच प्रतिप्रश्न करते, का नको मग तुम्हाला? असं काय तुम्हाला मृत्यू लोकात दिसलं? इथं तर एकही माणूस सुखी नाही अशी पावती आहे. प्रत्येक माणूस दुःखी आहे. कोणी कशानं, कोणी आशेच्या ह्यानं, कशानं का होईना पीडित आहे. आणि तुम्ही मुक्ती नको म्हणतात आणि जन्म पाहिजे, त्याचं कारण विचारतात का. मग का म्हणल्यावर उत्तर द्यावं लागतं. तुकोबराय म्हणतात या कारणे.
त्याचं कारण सांगितलं अण्णा. कोणतं कारण? की घेईन मी जन्म याचसाठी देवा. कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारी. याच्यासाठी आम्हाला नको. म्हणजे मोक्षपद कशासाठी नको? तुच्छ केले या कारणे. कारण आम्हा जन्म घेणे युगायुगी, युगायुगात आम्हाला जन्म घ्यायचा आहे आणि आम्ही तो घेतलाय. आणि पुढे घेणार की नाही नामदेवराय? पुढे पण घेणार. कसा घेतला पुढे? म्हणजे वा घेईन हां वा हेची खरे. म्हणजे घेईन जन्मांतरे किंवा सुखी घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी. आम्ही सुखानं जन्मांतर घेऊ. बरं, दुसरं पुढे अवतार कधी झाला ते सांगलो. पुढेही जन्म घेणार म्हणले. मी शतकोटी अभंग करायची प्रतिज्ञा केली. देव म्हणले नाम्या, शतकोटी अभंग एका जन्मात शक्य आहे का? 100 कोटी अभंग होत नाहीत. नाही झाले तर तू बघशील म्हणले. प्रतिज्ञा माझ्या जीवावर केली नाही, तुझ्या जीवावर केली. हा म्हणले असं उष्ण अवसाला दुसऱ्याच्या जीवावर काम धरले. म्हणले मी तुझ्या जीवावर. बघ तुला पूर्ण करून घ्यायची तर घे. म्हणजे भक्त असं देवाला भांडतात. तूच म्हणतोस ना योगक्षेमम वहाम्यम, किंवा भक्ताचे मनोरथ पूर्ण करतोस. माझी प्रतिज्ञा निघून गेली. मग देव म्हणले आता पर्याय नाही. म्हणले सरस्वती मातेला बोलविलं. म्हणले नाम्याच्या जिभेवर बस आणि त्याच्याकडून ते कार्य करून घे. मग अवतार समाप्त आला तरी 96 कोटी काहीतरी अभंग झाले वर. आणखी राहिले 4 कोटी. मग अवतार तर समाप्त झाला. हा म्हणले समाप्त झाला म्हणून काय झालं? एवढा जन्म आहे का काय? पुन्हा जन्म घेतो. आम्हा जन्म घेणे
वा, यथायोग्य प्रमाण म्हणायचं याला. कोणतं? प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. मग आता राहिले किती म्हणलं होतं मी? 4 कोटी. मग उरले ते शेवटी लावी तुका. मग म्हणले आता दुसरा अवतार घ्यायचा आहे तुकोबराय म्हणून. म्हणजे नामदेवराय हे पूर्व अवतारात. आता तुकोबराय कोण आहेत? नामदेवरायाचेच अवतार आहेत. लक्षात घ्या, नामदेवरायाचा अवतार समाप्त झाला. 4 कोटी राहिलेले अभंग पूर्ण करण्यासाठी तुकोबरायच्या रूपानं आले. लक्षात आलं? म्हणजे तुकोबराय कोण आहेत? नामदेवरायाचेच पूर्व अवतार आहेत. म्हणून तुकोबरायच्या रूपानं यावं लागलं आणि पुन्हा ते राहिलेले अभंग पूर्ण करावे लागले. म्हणजे देवाला प्रतिज्ञा मोडता आली, करावी लागली आणि अवतार म्हणून आम्हा जन्म घेणे याचं चिंतन चालू आहे आपलं. युगा युगी. पहिले तर झाले 4, आता हे 5वा अवतार घेतला. बरं, पुढे आम्ही तयारच आहेत. देवानं फक्त सांगावं, कारण आम्ही वैकुंठवासी. म्हणले की देवानं पाठवून दिलं की हजर आलो. याची कारण असं बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. देवाचं तसं नसते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. पण देव आला की परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे देवाचे कार्य आहे. पण संतांचं कार्य सकळाशी येते आहे अधिकार. सगळ्यांना उद्धार करायचं देवाचं कार्य, ह्या संतांचं कार्य. म्हणून संत आपल्यासाठी सुखकर का वाटतात? कारण संत आपल्याला घेऊन चालतात त्यांच्या सोबत आणि देवाशी जोडल्या जातो आपण. म्हणजे भगवंतापासून विन्मुख झालेला माणूस भगवंत सन्मुख करण्याचं कार्य संत करत असतात. विठ्ठला विठ्ठला. वेळ होत आलाय, म्हणजे वेळेत घेऊ चिंतन. फास्ट घेतो थोडं. आम्हा जन्म घेणे युगायुगी एवढं लक्षात आलं ना. थोडक्यात उदाहरणं सांगतो. हनुमंतरायाचं उदाहरण घेतलं तर हनुमंतरायांनी रामाची एवढी सेवा केली की अंजनी माता म्हणतात एवढी जरी सेवा केली तरी मला कमीच वाटते. कारण रावणाला मारण्यासाठी का होईना रामाला धनुष्य हाती घ्यावं लागलं. एवढं सुद्धा कार्य तूच करून द्यायला पाहिजे होतं, तुझा जन्म सफल झाला असता. एवढं कार्य करून किती अवघड किती दुष्कर कार्य हनुमंतरायांनी पार पाडले. आपण सगळ्यांनी लक्ष्मण शक्ती ऐकले. किती अवघड कार्य होतं. जेव्हा द्रोणागिरी पर्वत आणून संजीवनी वल्ली सूर्योदयापूर्वी लक्ष्मणाला द्यायची होती, एवढं अवघड कार्य कुणी केलं? प्रभूचं सुद्धा मरण सोडविलं एका जागी. ऐरावण मैरावण जेव्हा घेऊन गेले होते पाताळामध्ये आणि आता देवी समोर राम लक्ष्मणाची बळी द्यायची होती. आता देवाचं मरण सोडविण्याचं कार्य हनुमंतरायांनी केलं. पाताळात गेले, मकरध्वजाशी युद्ध करून पुढे देवीच्या समोर गेल्यावर मग त्यांनी शोध लावला की इथं चंद्रसेना मातेची भेट घेतली, त्या भुंग्यांची भेट घेतली. ते जे अमृत भुंगे आणून देत होते ते बंद केलं, म्हणजे पाईपलाईन तोडून टाकली. चंद्रसेनेला वचन दिलं पण देवाचं मरण चुकविलं. एवढी सेवा कुणं केली? आम्हा जन्म घेणे युगायुगी. एवढं हनुमंतरायाने देवाची सेवा केली. आपण किती करतो? बोट भरी वाती हरिहराशी नाही बोट भरी वाती आणि कोणत्यांची गती होईल नेनो. आपण एवढंही करीत नाहीत. एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. एवढी सेवा करावी लागते. हनुमंतराय सीताशोधाचं अवघड कार्य हनुमंतरायांनीच पार पाडलं. 100 योजन समुद्र उल्लंघून जायचा होता. थोडक्यात सांगतो. हे दुष्कर कार्य होतं. हनुमंतरायाला जांबुवंतानं सांगितलं तुमच्यामध्ये ती शक्ती आहे पण लहानपणच्या उचापतीमुळं तुम्हाला त्याचा विसर पडलाय. ऋषींनी विसर पाडल्या गेलाय, पण तुमच्यात शक्ती आहे की तुम्ही हे समुद्र उल्लंघून जाऊ शकता. असं म्हणल्याबरोबर वाटेत आलेले मैनाक पर्वत असू राक्षस असू लंकेमध्ये सूक्ष्म रूप, कारण तिथली बंदोबस्त कसा होता आपल्या मिलिटरीपेक्षा बापू कसा होता? कडक होता. म्हणजे रावणाच्या लंकेत शिरणं एवढं अवघड नव्हतं, सोपं नव्हतं. एवढं अवघड होतं म्हणायचं. सोपं नव्हतं का? कारण जागोजागी त्या आपण रामायणाचं जर वर्णन वाचलं, दररोज रामायण जे वाचतात त्यांना माहीत आहे की मध्ये प्रवेश करणं किती अवघड होतं. पण तेवढेही प्रवेश करून हनुमंतरायांनी रावणाच्या पूर्ण राणीवसात जाऊन ब्रह्मचर्याला तडा न जाऊ देता, नीट लक्ष घ्या,
कारण हनुमंतरायाला शंका आली होती की असल्या अवस्थेत मी चाललोय, इथं माझं ब्रह्मचर्य जाऊ शकतो. पण तरीसुद्धा प्रभूचं स्मरण केलं आणि सांगितलं, प्रभू तू सांभाळ. तसल्याही अवस्थेतून पार उतरले. कारण तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशीत चेतसा. अहो देव सोबत असल्यास अवघड नाही. मग सीता मातेचा शोध घेतला. अशोक वाटिकेत आहेत. अशोक वाटिकेत भेट झाल्यावर आपली अगोदर रघुकुळाचं वर्णन केलं झाडावर बसून. सीता मातेची मानसिकता ओळखली. त्याला सायकोलॉजी म्हणतात. कारण एवढ्या दिवस प्रभूचा वियोग झालेला आहे. मग मानसिकता ओळखून रघुकुळाचं वर्णन केलं. आपली ओळखसुद्धा पटवून दिली आणि मग मुद्रिका देऊन खात्री केली, शिक्कामोर्तब केलं. आणि पुन्हा सीतामाता म्हणतात की हनुमंतरायाला एवढं अवघड कार्य तुम्ही पार पाडलं. मग जाता जाता आता मला भूक लागली म्हणले. खा म्हणले, जे पडलेले फळ आहेत ते खायचे. पण हनुमंतरायाला जाता जाता आणखी एक कार्य करून जायचं होतं प्रभूचं. ते म्हणजे लंका दहन करायची होती. मग आता लंका दहन करायची म्हणजे मुद्दामच झाडं उपटू टाकली. मग आखया मारीला एवढं मोठं सैन्य रावणानं पाठवलं. तरीसुद्धा हनुमंतराय आटोपनात शेवटी बांधून न्यावं लागलं. आणि बांधून शेपटीला आग लागल्यावर पहिल्यांदा रावणाची हनुमंत महाबळी आणि रावणाची ते झाल्यावर पूर्ण लंकाच विध्वंस करून टाकली. आणि लंकेचा विध्वंस करण्यामागं हनुमंतरायाची भूमिका काय होती की एक वानर जर एवढी लंका जाळू शकते तर 18 पद्म आल्यावर काय होईल याचं नुसतं घाबरूनच रावणाचा काय व्हावा, पराभव व्हावा, हा उद्देश हनुमंतरायाचा होता. विठ्ठला आणि झालं बी अगदी तसंच. आता तर रावणाची झोपच उडाली. हनुमंतराय लंकेत येऊन गेल्यावर त्याला दिवसाही स्वप्न पडायला लागली रामाचे. रात्री तर पडूच लागले, दिवसाही स्वप्न पडायला सुरुवात झाले. त्याचं कारण होतं, त्यालाही शाप होता. कारण विरोधी भक्तीनं का होईना मला प्रभूचं स्मरण व्हावं. नीट लक्ष द्या. आम्हा जन्म घेणे युगायोगी चालू आहे. जेवढं होईल तेवढंच चिंतन घेऊ, नंतर घेऊ. पण बारीक ऐकणं महत्त्वाचं आहे. ह्याच्यातलं तथ्य महत्त्वाचं आहे. तथ्य आपण सार काय घेतो. बरं म्हणले, काय तुमचं काय होतं? ते म्हणले, आम्ही विरोधी भक्ती मागितली होती देवाला. कशी विरोधी भक्ती? अहो आम्ही जय विजय नावाचे देवाचे द्वारपाळ होतो म्हणले, विष्णूचे द्वारपाळ होतो. आणि एकदा सनंदन सनत कुमार आमच्या विष्णूच्या म्हणजे आमच्या मालकाला भेटायला आले. पण आम्ही दोघं जय विजयाने त्यांना अडवलं म्हणले. एवढंच पातळलं. छोटे छोटे पण ब्रह्मज्ञानी. कोण? सनत कुमार. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. हे सनकाधिक संत होते, साधारण नव्हते. ते 4 सनकाधिक साधारण नव्हते. देवाच्या जवळचे. देव आसन सोडत होता त्यांना. लक्ष द्या. घाली दंडवत पूजोनिया. निर्गुण आकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पूजोनिया. त्यांना देव दंडवत घालत होते. एवढी ताकद होती सनकाधिकांची. संतांची ताकद लहान नाही. लक्षात घ्या. महर्षी भृगू एकदा देवाकडे गेले होते. तिन्ही देवांची परीक्षा घेण्यासाठी. काय ताकद असेल. परीक्षा घेण्यासाठी गेल्यावर महादेव सुद्धा नापास झाले आणि ब्रह्मदेव सुद्धा नापास झाले. मग विष्णूकडे आले. विष्णूकडे आल्याबरोबर लक्ष्मी पाय दाबत बसली होती आणि भगवान विष्णू शेषशय्या क्षीरसागरात करत होते. आल्याबरोबर विष्णूच्या छातीवर लात मारली. कुणी? भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लात मारली. लात मारल्यास देव जागे झाले आणि म्हणले, अहो तुम्ही सनकाधिक संत म्हणजे भृगूला म्हणतात. महर्षी भृगू तुमचा एवढा अधिकार आहे. माझं तर हृदय कठीण आहे. तुम्ही लात घातल्यामुळं माझ्या हृदयाला काही फरक पडत नाही. कारण हरी तू निष्ठुर निर्गुण. मी एवढा निष्ठुर आहे की कर्णाचे सुद्धा दात पाडून मागितले होते. मरायच्या टाईमला सुद्धा शेवटच्या वेळी मी एवढा निष्ठुर आहे. हरिश्चंद्राची परीक्षा घेतल्याशिवाय हरिश्चंद्राला दर्शन नाही. त्याला डोंबा घरी पाणी व्हायला लावलं. एवढा निष्ठुर आहे मी. कर्णाचे दात पाडून मागितले म्हणजे मी काही साधारण नाही. म्हणजे लगेच प्रसन्न होतो असा नाही. शिबी राजाचं मांस कापून घेतलं. म्हणजे मी सुद्धा कसा आहे, कठीण आहे. पण तुमचे पाय मृदू आहेत
ते पाय मी चेपून देतो, पायाला त्रास झाला असेल असं म्हणल्यावर मग भृगू म्हणले तुम्ही उत्तीर्ण झाला, राग नाही आला. आणि ती लाथ आजही देवाच्या छातीवर आहे, प्रमाणात सुद्धा आहे. कुठं? हृदयी श्री वत्सलांछन मिरवी भक्ताचे भूषण. देव म्हणले आता ते माझ्या भक्ताचं भूषण आहे. म्हणून आजही विठ्ठलाच्या मूर्तीवर डाव्या साईडला छातीवर भृगूची लाथ आहे, पायाचे चिन्ह. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा समुद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. माऊली ज्ञानोबा म्हणतात मी आणखी ती मुद्रा सांभाळून ठेवलेली. मला हे सांगायचंय पुढे रावणानं मग त्या जय विजयाचं काय झालं. जय विजयाला सनकादिकांनी शाप दिला, 3 जन्म राक्षस योनीत घ्यावे लागतील म्हणले तुम्हाला. किती जन्म? 3 जन्म. एवढा मोठा शाप लागतो. म्हणून हे शापादपी शरादपी असतात. शापादपी शरादपी. जसं भगवान परशुराम म्हणजे कसे रागीट, एक तर शाप नाही तर दुष्टाचा नाशच, असे होते परशुराम. जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी त्यांनी क्षत्रियांचा विध्वंस करण्यासाठीच अवतार घेतला होता. म्हणूनच 21 वेळा एकट्याच परशुरामानं संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. एवढं मोठं कार्य परशुरामाचं आहे. भगवान परशुरामाच्या पुढे सगळेजण थरथर कापत होते. भगवान परशुराम जर दरबारात आले, कोणे मुनीच्या असू का राजाच्या असू, सगळे थरथर कापत होते, कारण रागीट होते. आपण त्याला म्हणतो कायम गरम गिराईक, त्याच्यापासून सगळे सावध राहत होते. मग शाप मिळाला. त्या शापामध्ये मी सांगालो की रावण कुंभकर्ण हा 1 जन्म झाला त्यांचा जय विजयाचा. दुसरा शिशुपाल दंतवक्र, शिशुपाल दंतवक्र. आणि पुढे हिरण्यकश्यपून हिरण्याक्ष. हे तिन्ही ह्याच्यात भाऊभाऊच झाले, म्हणजे 3 वेळा राक्षस झाले. म्हणून हे रावण कुंभकर्ण पूर्वीचे जय विजय. त्यांनी मग उशाप मागितला की आम्हाला प्रभूचं चिंतन होऊन प्रभूच्या हातानं मृत्यू येईल तेव्हा आम्हालाही मोक्ष मिळावा. मग ते म्हणले तुम्हाला विरोधी भक्तीनं देवाचं चिंतन होईल. मग देवाचे शत्रू व्हाल तुम्ही, पण शत्रू रूपानं दिवस रात्र चिंतन होईल. मला हे सांगायचे की हनुमंतराय आल्यावर दिवस रात्र चिंतन रावणाचं सुरू झालं. त्याला शाप कारणीभूत होता की आम्हाला विरोधी भक्तीनं देवाचं चिंतन व्हावं, शत्रू होऊनही देवाचं चिंतन व्हावं. म्हणून शत्रू असावा तर तसा रावणासारखा. शत्रू असूनही देवाचं चिंतन केलं, आपणही मुक्त झाले आणि संपूर्ण राक्षसकुळ मुक्त केलं. आणि इकडं हनुमंतरायानं वानर जात असून कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. म्हणजे एकट्यानं उद्धार केला नाही, पूर्ण कपिकुळाचाच उद्धार केला. 18 पद्म वानर करीती बुभुका. त्याला म्हणले उद्धाराचा एवढंच साधन आहे, पृथ्वी तलावर दुसरं साधन नाही. रामाच्या कार्यात सहभागी व्हा आणि आपला उद्धार करून घ्या. आम्हा जन्म घेणे युगायुगी विठ्ठला विठ्ठला. कंस सुद्धा दिवस रात्र चिंतन करायचा की नाही. 8वा हिचा पुत्र वधिल तुझीशी म्हणलं की त्याचं सुरू झालं चिंतन. बाबा 8वा कधी जन्मतो की आणि कधी मला मारतो. सारखं देवाचं चिंतन विरोधी भक्तीमुळं घडलं त्याला. आपल्याला दररोज चिंतन घडलं पाहिजे, नित्य चिंतन, नित्य हरीचे चिंतन. हे विरोधी भक्तीचं झालं. आपला विषय पुढे जाणार नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही ह्याच्यासाठी जन्म घेतला की हा भक्तिरस वैकुंठात नाही, हा भक्तिरस मोक्षामध्ये नाही. आता तुम्ही म्हणाल, काही जण म्हणतात अहो मोक्ष आम्हाला मिळेल, आपल्याला तर अनेक मोक्षापर्यंतही आपण गेलो नव्हतो, म्हणून आपण मोक्षपद तुच्छ केले म्हणू शकत नाही. उदाहरण सांगतो. एका गावात एक मुलगा होता, कोण्यात तरी गावात धरा आता, म्हणजे पुन्हा कुठला होता म्हणून विचारू नका, कथेतला, गोष्टीमधला. त्याला मी विचारलं, म्हणजे खोटंच, कधी लग्न करायचं? नाही म्हणलं आपल्याला ब्रह्मचारी राहायचं. ब्रह्मचारी राहायचे? नाही नाही शक्य नाही. मी म्हणलं ब्रह्मचारी सोपं आहे का? ब्रह्मचारी वैराग्य नो हे सोपा रे, मज बोलता न वाटे खरे. नाही नाही सोपं नाही म्हणले वैराग्य. मज बोलता न वाटे खरे म्हणले तुकोबर आहे. मी एका अशाच वैराग्याची कथा बघितल्या, म्हणजे फार अवघड असते. म्हणजे त्यानं वैराग्य टिकवलं आणि मग एक ब्रह्मचारी, पुढलं सांगत नाही. गाढवासी झोंबता, पुढे आणखी बराच अभंग आहे ते. म्हणजे नंतर मला लक्षात आलं की वैराग्य नो हे सोपारे. मग ते म्हणला
आतापर्यंत 200 पोरी बघितल्यात मला. नंतर ठरविलंय की लग्न करायचं नाही. म्हणलं कसं काय? एकाही पोरीनं मला पसंती दिली नाही म्हणला. मग आता ब्रह्मचारी राहायला म्हणजे हा राहायला का राहावं लागलं? या अभावे ब्रह्मचर्य म्हणायचं. कुणा मुलगीच दिली नाही म्हणून ब्रह्मचारी राहिला, म्हणजे वृत्तीनं नाही राहिला. कोणी विचारलंच नाही त्याला, मुलगीच कुणं दिली नाही म्हणून ब्रह्मचारी राहावं लागलं. तसं मोक्ष आपल्याला मिळाला नाही, आणखी तुकोबरायला मिळाला. आपण मोक्ष सुखा हानू लाता असं म्हणू शकत नाही, तुकोबराय म्हणू शकतात. कारण आपल्याला मोक्ष मिळालाच नाही, आपण अभावे ब्रह्मचर्यामध्ये आहे. आपल्याला अनेक मुलगीच कोणी मुलीनंच आपल्याला पसंत केलं नाही. म्हणजे तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी व्हावी लागते, तिनं आपल्याला वरावं लागतं. मग आता दिवसचारी मुक्ती परनेली नोरी होऊन यावं लागेल, तेव्हा आपल्याला ती मुक्तीचा अर्थ कळेल. म्हणून आपण मोक्ष सुख हानू लाता म्हणू शकत नाही, किंवा मोक्षपद तुच्छ केले म्हणू शकत नाही. पण लहान तोंडी मोठा घास संतामुळं म्हणू शकतो. विठ्ठला विठ्ठला. आता पुढे बघा. मग मोक्षपद आम्ही तुच्छ केलं म्हणले कशासाठी? या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी. ह्या भक्तिरसाची गोडी अवीट आहे म्हणले. अवीट गे माये विटेना, आणि जवळी आहे परी भेटेना. हरणाच्या पोटामध्ये कस्तुरी असते. कस्तुरी, कस्तुरी म्हणजे हरिण जर कस्तुरी मृग जर असला तर तो रस्त्यानं जात असेल तर त्याच्या 100-200 मीटरपर्यंत त्याचा सुगंध येतो. ते सुगंधी हरिण म्हणतात त्याला, त्याच्या पोटातच असते. पण त्या हरणाला त्याची कल्पना नसते. लोक त्याच्या मागे धावतात, हा कस्तुरी मृग आहे, कस्तुरी मृग आहे. पण जवळी आहे परी भेटेना. त्याला नंतर कळालं की लोक माझ्या मागं काय येतात, माझ्या पोटामध्ये कस्तुरीचा सुगंध आहे, अत्तर आहे कस्तुरी नावाचं. त्याचा सुगंध घेण्यासाठी लोक माझ्या मागे पळतात. पण त्याचा सुगंध मला नाही, लोकांसाठी. मला आहे का? नाही. म्हणजे अवीट गे माये विटेना, पण जवळी आहे परी भेटेना. मग हा भक्तिरस आपल्या मृत्यू लोकातच आहे. पण ज्यानं घेतला, कारण का वर्म जाणे तो पारखी. पारखी पाहिजे, शहाणा पाहिजे, तो माणूस घेतो. शहाणा तो धनी. बाकीच्यांना ह्याची गोडीच कळत नाही, कारण ती गोडी चाखलीच नाही. त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात अवीट गे माये विटेना. विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. विटे म्हणजे विटणार. आता आणखी उदाहरण सांगतो. विटणारं सुख म्हणजे कसं? समजा तुम्ही आज काही बासुंदी खाल्ली, जिलेबी खाल्ली, पापडा खाल्ला आणि काही खाल्ला आवडता पदार्थ. खाऊन खाऊन किती खाल तुम्ही? 1 वाटी, 2 वाटी, 4 वाट्या. पुन्हा मग स्टॉप करतात. नाही नाही आता बस, आता बस 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 म्हणून थांबावं लागतं की नाही? त्याला म्हणायचं विटणारं सुख आहे. पण हे तसं नाही. किती खाल्लं तरी विटत नाही. दोन्हीतला फरक असा आहे. आणखी खावंच वाटते. खादलेची खाय. विठाला विठाला यानं पोटच भरत नाही म्हणले, त्यानं पोट भरते. मग 2 दिवसानंतर पुन्हा आणखी पोट मागते. काल त्या दिवशीची बासुंदी फार छान झाली, पुन्हा जीभ म्हणते ती बासुंदी तशीच खायची. पुन्हा 2 रोजानं मागते. पण मध्यंतरी स्टॉप होते. तसं हे नाही. हे विटणारं सुख नाही. किंवा संसारात बघा तुम्हाला, अहो त्याचा आम्हाला वीट आला म्हणतात लोक. आता बस झालं काय? त्याचा आम्हाला वीट आला. पण आतापर्यंत असा कोणी आहे किंवा कोणताही संत, मुनी, ऋषी किंवा माणूस पृथ्वीत आला की त्याला भगवत चिंतनाचा, भगवत नामाचा वीट आलाय असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
या अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणजे दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात की विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. भक्तिरस नावाचं सुख विटणारं नाही. आणि मग ते कसं सेवन करावं वाटतं? सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. पुढे हा रस कसा सेवन करायचा त्याची काही विधी आहे ना. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आता तुम्ही जे सेवन करायला शिव हा ब्रह्मरस आवडीने याच जन्मात आहे, पुन्हा पुन्हा नाही. अनिक हे ज्ञान नाही कोठे म्हणून देवे दिला देह भजना गोमटा किंवा याची देही घडे देवाचे भजन. पुन्हा पुन्हा नाही न शरीरम पुन्हा पुन्हा. कारण हे दुर्मिळ मिळालेलं शरीर दुर्मिळ मिळालेला नरदेह याच्यामध्ये या रसाचं सेवन करता येतं म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेतो. कारण वैकुंठात असं नाही, वैकुंठी तो नाही. कवळ काही काल्याचे. आम्हाला वैकुंठात हे मिळत नाही. वैकुंठात कथा नाही कीर्तन नाही. कसं काय? कारण वैकुंठात मुक्त आहेत. बरं तुकोबरायला विचारलं ते म्हणतात नको वैकुंठीचा वास. वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास. वैकुंठीचा वास नको वैकुंठीचा वास. सुखानास आहे तया सुखानास.
आणखी का नकोचं उत्तर दिलं. आता अण्णानं कोणतं उत्तर दिलं? वैकुंठ का नको. मग मुक्ती का नको, आता वैकुंठ का नको. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, कारण आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश. त्या सुखाला नाश आहे, म्हणजे अविनाश नाही. मग इथं काय आहे? अद्भुत हारस, अद्भुत हारस. कुठं? कथा काळी नामाचा, कथा काळी नामाचा. म्हणून या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी कामारी. हा वा, कर जोडून तिष्ठती. म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा जे जन्म पाहिजे, वैकुंठ नको, मुक्ती नको, त्याचे कारणही तुकोबाराय देतात. कारण ही गोडी आम्हाला इथं मिळते. आता 11 वाजून गेले. एकदा सगळ्यांनी प्रेमानं हात वर करून मधलं विठोबा रखुमाईचं भजन घेऊ सगळ्यांनी एकदा प्रेमानं. कारण मुखानं नाम आणि हातानं टाळी तर महादोषाची होळी होत असते. पुढच्या 2 चरणाचा फक्त अर्थ सांगतो आणि मग शेवटला मग चालू. तुकोबाराय म्हणतात. आता काही जणाला वाटेल हे ब्रह्मरस सेवन कसा करायचा ह्याचा विषय चालू होता. त्याचं एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या सोपं लक्षात येईल. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये गोपिकांनी हा रस सेवन केला. कसा मिळवला त्यांनी? कारण त्यांनी संग आसनी शयनी आणि घडे भोजनी गमनी, असा संग त्यांनी, म्हणजे जे योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे. गोकुळच्या लोकाला ब्रह्मज्ञान बी झालं, गोपिकांना तर ब्रह्मज्ञान झालं, पुन्हा प्रेम भक्ती मिळाली आणि हा रस चाखायला मिळाला. बरं, गोपिका काय फारच भारी होत्या का? गोरस विकणाऱ्या नारी होत्या. पण त्यांनी काय केलं? हा रस कसा प्राशन केला? सेवितो हा रस चालू आहे आपला, म्हणजे आम्हा जन्म घेणे युगायुगी आणि विटे ऐसे सुख नवे ब्रह्मरस. पुढता पुढती आस सेवावे. कसा सेवन करायचा? आपण गोरस म्हणजे फक्त दूध पितो, दही खातो, ताक पितो. पण त्या गोपिकांना एक मार्ग सापडला. आपला तर म्हणले दूध दही आपण विकतोच, पण त्याच्यासोबत नाम चिंतनात मिसळून जर ती विकलं तर मग त्या काय करायच्या? त्याचं वर्णन केले संतांनी. विक्रे तू कामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दध्याधिकम म्हणजे विकताना गोविंद दामोदर माधवी असं आहे त्याचं म्हणणं. म्हणजे गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवेति. सारखं चिंतन करायचं. गोविंद घ्या कोणी, दामोदरू घ्या, दही घ्या, दूध घ्या असं डोक्यात नाही.
इतक्या समरस होऊन या ब्रह्मरसाचं पान करीत होत्या. आता विकायला गेल्यावर दूध घ्या दही घ्या म्हणलं तर गिराईक येईल का, गोविंद घ्या दामोदर घ्या माधव घ्या म्हणल्याची. पण त्यांना छंदच लागला होता, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे. असा रसप्राशन करण्यासाठी त्यांनी गोरस विकतानाच हा ब्रह्मरस सेवन केला, त्याच्यात मिसळला. म्हणजे नामचिंतन त्याला आपण म्हणतो कामामध्ये काम काही म्हणा, म्हणजे दही दूध विकणंही होते आणि गोविंदाचा वियोग घडत नाही. त्यांना थोडा वियोग सहन होत नव्हता, म्हणून भगवान जेव्हा गोकुळातून गेले मथुरेत तर गोपिका रडायला लागल्या. उद्धव सांत्वन करू शकले नाहीत, त्या म्हणल्या आमच्यासोबत खेळणारा कृष्ण आम्हाला पाहिजे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. हात जोडले, ज्ञानालाही नको म्हणले. ज्ञान काय कामाचं म्हणले, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. आम्हाला ज्ञानापेक्षा ज्ञान गिळून गोविंद गायन करायचे, म्हणून नामचिंतन करण्यासाठी ह्याच जन्मात करू शकतो. एखादा बैलाच्या जन्माला गेला, वा याची जन्मी घडे देवाचे भजन आणि अनिक हे ज्ञान. बरं, एखाद्या डुकराच्या जन्माला गेला, गाढवाच्या गेला, बैलाच्या जन्माला, कोणत्याही 84 लक्ष योनीत दुसरीकडं कुठंच देवाचं भजन करू शकत नाही. मुखानं नामचिंतन करू शकतात का? हे मुके जनावर आहेत, करू शकतात नाही. मग हे विशेष लाभ देवानं आपल्याला दिलाय. एवढं चांगलं देवे दिला देह भजना गोमटा. आता उशीर झालाय, प्रमाण घेत नाही म्हणून असा रस सेवन करतो. तुकोबाराय म्हणतात हा रस सेवन करण्यासाठी आम्ही आमची पावर वापरून, काय करून, आमचं सामर्थ्य वापरून, म्हणजे आमची पावर वापरून तो भगवंत परमात्मा निर्गुण निराकार होता. कुणालाच कसा आहे म्हणून माहीत नव्हता. श्रुतीला विचारलं, श्रुती नेती नेती म्हणते आम्हाला माहीत नाही म्हणल्या. मग वेदांकडे गेले, मग वेदांना विचारलं कसा आहे परमात्मा, निर्गुण निराकार आहे का सगुण साकार आहे, का तो निर्गुण निराकार सगुण साकार होतो का? वेद म्हणले तेथील प्रमाण नेनवे वेदासी. ते जीवजंतूची केवी कळे. वेद काय म्हणले, आम्हालाही माहित नाही म्हणले. वेदा नाही नाही कळला अंत पार ज्याचा. तेथील प्रमाण नेनवे वेदास. माऊली ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात तेथील प्रमाण नेनवे वेदासी आणि ते जीवजंतुसी केवी कळे. आपल्याला तर कधी कळल म्हणले, वेद मुका झाला, वेद मौनावला, मुका झाला. श्रुती नेते वा वेद जाणू गेला पण पुढे मौनावला, शांतच झाला वेद. मला आता पुढचं काही माहित नाही म्हणला. मग तो निर्गुण निराकार परमात्मा आम्ही आमची पावर वापरली. म्हणजे तुकोबराय म्हणले सगळ्या संतांनी असं ठरवलं, कंबरच बांधली की त्या देवाला इथं उभा करायचं आमच्या समोर. मग ते कार्य कुणा केलं, पुंडलिकरायाने केलं. पुढच्या चरणाचं चालू आहे, चरण गाऊ नका, फक्त मी सांगतो कोणतं पुढचं. हा, देवा हाती रूप हे चालू आहे आता चिंतन. धरविला आकार आणि नेदू निराकार होऊ त्याशी. आम्ही पावर वापरली, ह्या सगळ्यांचं बघितलं म्हणले. ब्रह्मज्ञान बघितलं, आत्मस्थितीवाल्यांकडे गेलोत, सगळ्यांकडे, याज्ञिकाकडे गेलोत, मांत्रिकाकडे गेलोत, 10 दगड मारून बघितले म्हणजे कसलाच मेळ लागला नाही. तेव्हा मग आम्ही पुंडलिकरायाला विचारलं. पुंडलिकराय म्हणले कुणाकडेच जाऊ नका, सोपं औषध आपल्याकडेच आहे म्हणले. पुंडलिकराय जात होते कुठं, तीर्थयात्रेला. जाता जाता कुक्कुट मुनीचा आश्रम लागला. कोणत्या मुनीचा? कुक्कुट ऋषीचा. भगवंत कसे रूपाला आले लक्षात घ्या. देवा हाती रूप धरविला आकारचं चिंतन चालू आहे, कसं संतांनी आकाराला आणलं. कुक्कुट मुनीच्या आश्रमात 3 स्त्रिया बघितल्या. कुणा? पुंडलिकरायाने. जाताना अशा स्त्रिया होत्या की त्या कुरूप होत्या, म्हणजे रूपवती नव्हत्या. कुरूप म्हणजे काही त्यांना विशेष रूप नव्हतं. मलिन झालेल्या मध्ये गेल्या. कुक्कुट मुनीचा आश्रम झाडला आणि अशा सुंदर होऊन आल्या की स्वर्गातल्या अप्सरा वाटाव्यात.
इतक्या सुंदर झाल्या. पुंडलिकराय निरीक्षणच करीत होते. दरवाजाच्या तोंडालाच होते. कुणाच्या? त्या कुक्कुटमुनीच्या आश्रमाच्या. मध्येही नाही आणि बाहेरही नाही. उगं बघू लागले. काही माणसं असतात ना, उगं बघतात कसा चाललाय सप्ताह, उगं लांबून बघून यायचं. त्याला मध्ये सहकार्य काय करायचं नाही, उगं बघायचं. उगं बघायला काय हरकत आहे. पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय. मग म्हणले मग काय कारण आल्यावर मग राहावलं नाही की. आता जाताना ह्या स्त्रिया कुरूप होत्या ना, आता एवढ्या सुंदर झाल्या. थांबविलं, विचारलं तुम्ही तिघी कोण आहेत? आणि जाताना कुरूप होतात, येताना सुंदर लावण्यवती झालात. याच्या मागचं सिक्रेट काय? म्हणले गमक. जाहिरातीमध्ये म्हणतात ना, तुमच्या सौंदर्यामागचं सिक्रेट काय? म्हणजे तुम्ही काय फेऱ्यान लवली लावली का, कोणती काय विको लावली, काय लावलं आम्हालाही सांगा. शुद्ध कशा झालात एवढ्या? आणि रूपवती. त्या म्हणल्या ते कोणताच साबण काम करत नाही रूप मिळवण्यासाठी, ते देवानंच द्यावं लागतं. आणि दुसरं एक काय म्हणले, रूपवती होण्यासाठी आम्ही कशा रूपवती झालो? आम्ही तिघी मूळ रूपात गंगा, यमुना, सरस्वती आहेत. साधारण नाहीत, तिघी बी तीर्थ आहोत आम्ही. तीर्थ सगळ्या जगाचे पाप आम्ही धुवून काढतो. कसलाही पापी माणूस आला आणि गंगेत बुडाला की नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम आणि भावानुसारेण सदा नरानाम. कुठलाही जीवजंतू आमच्यात येऊन एकदा बुडाला की त्याचं पाप जातं. म्हणून प्रयागला त्रिवेणी संगमावर स्नान करावं, हरिद्वारवर गंगेला स्नान करावं, किंवा आपल्या गौतम ऋषीनं आणलेली ही गौतमी म्हणजे ही दक्षिण गंगा आपली गोदावरी, ही सुद्धा पाप घालवणारी गंगाच आहे. मग आणि ती भगीरथानं आणलेली उत्तरेतली गंगा, फरक एवढाच आहे. ही गौतम ऋषीने आणली ब्रह्मगिरीहून आपल्या गंगाखेडची. लक्षात असावं कुठून आली, कुणा आणली? गौतम ऋषीनं तप करून महादेवाला तिथं ब्रह्मगिरीवर जटा आपटायला लावल्या आणि ती गंगा म्हणजे गोदावरी इथं आली आता. आणि ती भगीरथानं आणली. त्याच्या पूर्वजाचा उद्धार करण्यासाठी राजा भगीरथानं आणली. त्याच्या 4 पिढ्या प्रयत्न केले होते. स्वर्गातून गंगा आणली आहे भगीरथानं, म्हणून भगीरथ प्रयत्न जे नाव आहे. 4 पिढ्या प्रयत्न केल्यावर गंगा आणली ती जन्नू राजाच्या मंडपात शिरली की जन्नू राजानं गिळून टाकली. पूर्वजांचा उद्धार राहिला म्हणले. मग जंगूने जंगा फाडून दिली. मग जंगा फाडून म्हणून तिला जान्हवी नाव पडलं. आणि मग कपिल मुनीच्या आश्रमापर्यंत आल्यावर त्या सगर राजाच्या पुत्रांचा उद्धार झाला. ती गंगा उत्तरेकडली आणि ही गोदावरी दक्षिण गंगा, या 2 गंगा. मग आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहे. आमच्यात पाप राहतच नाही. आम्ही स्वर्गातून गंगा आलेली आहे. तिचं उगमस्थान देवाच्या चरणातून आहे, स्वर्गातून. मग बरं, तुमच्यात पाप धुतलं, पण आमच्यात जे पाप सगळ्यांनी दिलं, आता आम्ही पापी झालोत म्हणले. तीर्थ काय म्हणले? तुम्ही मुक्त झालात बाबा, पण तुमचा सगळा मळ आम्ही सहन केलाय. मग आता आम्ही देवाला विचारलं, देवा या सगळ्यांचे पाप आम्ही धुतले, आता आम्ही पापी झालो, आमचं पाप धुण्यासाठी आम्हाला कुणाकडे जायचं? मग तीर्थांचं पाप धुण्यासाठी तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया आता आम्ही सगळ्या पापी झाल्यामुळं आमचं पाप धुण्यासाठी आम्हाला संतांकडे यावं लागतं. कुठंच दुसरीकडे पाप धुतल्या जात नाही. देवानं आम्हाला सांगितलं, संतांच्या चरणी लागलं तुमचं पाप जातं. कोणाला? तीर्थांना. जी तीर्थे सगळ्या जगाची पाप घालवतात
त्या तीर्थांचं पाप संतांच्या पायी असल्यावर लीन झाल्यावर जातं. म्हणून तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा. म्हणजे संतांच्या पायावर आहे झाली बोलायाची सीमा. मग संतांच्या पाया मग कुकुट मुनीचं दर्शन घेण्यासाठी येतो. म्हणले कुकुट मुनीच्या आश्रमात आश्रम झाडला, त्या मुनीच्या पायाची धूळ आम्हाला लागली की आम्ही पुनीत होतो. पुन्हा पहिल्यासारखं मलिन झालेल्या म्हणजे पापी झालेल्या पुन्हा काय होतो, निष्पाप होतो. आता पाप राहत नाही. मग आम्हाला वर्षाच्या काठी एकदा का होईना, जसं त्या कुंभमेळ्यात सगळे साधू एकत्र येतात एकदा, तसं आम्ही एकदा भेट घेऊन जातो. कुणाची वर्षातून एकदा संतांच्या पायाला येऊन आमचे पाप धुवून जातो. म्हणले संतांची एवढी ताकद आहे. मग मी त्या मुनीची भेट घेतो. म्हणले कोण? पुंडलिकराय. जाणे आणि कुकुट मुनीच्या आश्रमात कुकुट मुनीच्या पायावर डोकं टेकवलं आणि म्हणले मी पापी आहे. म्हणले आईवडिलांची सेवा करत नाही आणि कधी दानधर्मही नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार आणि वाहिला भार कुटुंबाचा, काहीच केलं नाही. म्हणले मग मला काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जनान, करा समाधान चित्त माझे. कुकुट मुनीला विनवणी केली, आता माझं काहीतरी उद्धाराचं साधन सांगा. ते म्हणले काय नाही, तू आलास तसा परत जा, आई वडिलांची सेवा कर, तो निर्गुण निराकार परमात्मा तुझ्या दारातच येईल. एवढ्याच संताच्या वचनावर विश्वास ठेवला. पुंडलिकरायानं आई वडिलांची सेवा केली. आपला विषय चालू आहे आकाराला देव कसा आला. मग खूप वर्ष सेवा केल्यानंतर एक दिवशी पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळीहुनी झाला येता देव आले. पुंडलिकाला म्हणले मी पांडुरंग परमात्मा या रूपानं अवतार घेतला आणि तुला भेटायला आलो तुझी सेवा बघून. म्हणलं आई वडिलाच्या सेवेत मी व्यत्यय करत नाही. म्हणला बाजूला एक वीट होती, ती वीट अशी पाठीमागं भिरकावली आणि त्या विटेवर उभा राहा म्हणला, मग मी येऊन दर्शन घेतो. आताच टाईम नाही म्हणला मला. कुणाला? देवाला म्हणतोय पुंडलिक. म्हणजे ह्याला म्हणायचं देवाला आकाराला कसं आणलं की संतांची आज्ञा देव मानतो की नाही मला सांगा. कोण कोणाच्या आज्ञेत आहे? संत देवाच्या आज्ञेत का देव संताच्या आज्ञेत? देव संतांच्या आज्ञेत आहे. इथं विटेवरच उभा राहायचं, बसायचं नाही. म्हणजे बिडानं बोले पुंडलिकाशी, भीड झाली नाही देवाची. नाही मला उभाच कसं केलं, पाहुणे दारात आल्यावर उभा करतो का आपण, या बसा बसा म्हणतो. इथं तर देव आलाय तरी सांगितलं विटेवर उभा राहायचं, बसायचं नाही. असली पाहुण्याची रीत म्हणल्यास पुन्हा पाहुणा फिरून यायचं नाही. हा त्याच्या दाराला गेलो तर काळ चहाचं पाणी पाजलं नाही म्हणतात. आणि असलं उभा केल्या दारात, ते नचिकेताला असं 3 दिवस यमाच्या दारात उभा राहावं लागलं होतं. 3 दिवस आबा नचिकेता दारात उभा होता यमाच्या. यम म्हणला एवढंसं पोरग 3 दिवस माझ्या दारात, इथं लोक मारिती चोडीती झोडीती आणि इथं भिव लोक येतात म्हणले यमाला. पण इथं यम इच्छा करू लागला की मला सुद्धा यांचं दर्शन व्हावं. मग त्या नचिकेताला आत्मज्ञान देऊन टाकलं यमानं. आपली कथा कोणती चालू होती? पुंडलिकरायाची. मग देवाला सांगितलं इथं उभा राहा म्हणून देव मग योगी 28 तिथंच उभा राहिला. संतांच्या आज्ञेत आहे. देवा हाती रूप धरविला आकार. मग आमच्या पावरवर आम्ही ह्या देवाला इथं आणले आणि त्याचे हात असे कसे आहेत? कमरेवर. त्याचं कारण प्रमाणम भवाब्दे हृदम्माम कानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश आणि परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाला सांगितलं की कमरे इतकंच पाणी आहे, भवसागरात घाबरू नका. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. कशासाठी आहे? भक्तांना सांगायला भिवू नका. काय करा? भिवू नका. कमरे इतकंच पाणी आहे. कुठं? त्या भवसागरात. तुम्हाला जी भीती घातली गेली, तुम्ही भवसागरात बुडायले, मृत्यू लोकात आले, इथं सुख नाही, तसं समजू नका. पंढरीला या, सुखाला कमीच नाही. विठ्ठला विठ्ठला. यमधर्म वाट पाहे निरंतर. मगाचं प्रमाण
जोडून या कर तिष्ठ तसे, त्या नचिकेता पुढे यम जोडून या कर तिष्ठ तसे, यमधर्म वाट पाहे निरंतर, असं प्रमाण होतं. चला पुढे मग उभा केलं. आता मात्र देवा हाती रूप धरविला आकार. आता देवाला सांगितलं की नेदू निराकार होऊ त्याचे. आता पुन्हा निराकाराला जायचं नाही. नाही नाही आता माझे बायको लेकर तिकडं वाट बघतील, मी एकटाच आलो, सांगूनही आलो नाही, घरीही सांगितलं नाही, अचानक आलो आणि कीर्तनाला उभा केलं, कपडेही नाही आणले, नाही नाही म्हणले काही असो आता हलायचंच नाही. आलाच नाही एकदा तावडीत सापडला. देवा आता सगळा विचार सोडून द्या आणि इथंच विटेवर उभा राहा. आता दुसरा काहीच विचार करू नका. नेदू निराकार होऊ त्याशी. आता निराकाराच्या नादाला लागू नका. आता तुम्ही सगुण साकार झालात आणि युगायुग भक्ताला दर्शन देण्यासाठी असंच उभा राहा, एवढीच माझी इच्छा आहे, असं पुंडलिकानं मागितलं. आणि देव त्यांच्या आज्ञात तिथं उभा राहिला. म्हणून युगे 28 तो उभा आहे. विठ्ठला म्हणून आता वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. जाऊन त्या पंढरीला तुम्ही ते रूप पहा. कोणतं रूप? जे समचरणानं कटेवर हात ठेवून उभा आहे ते रूप तुम्ही पहा आणि धन्य व्हा. कारण ते वैकुंठच आहे भूलोकातलं. म्हणून अशा गोड नाम सप्ताहामध्ये आजची सेवा थोडा उशीर झाला, पण चिंतन राहिलं होतं. आता तिन्ही चरणाचं थोडक्यात चिंतन झालं. देवाला संतांनी निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकारात आणलं. आता आणखी अशा कथा आहेत की ज्या कथामध्ये देवाला सगुण साकार व्हावं लागलं. त्याच्यामध्ये दशावतार आहेत. प्रत्येक ठिकाणी जसं खांबातून भगवंत आला, वराह रूप धारण करावं लागलं, मत्स्य रूप धारण करावं लागलं देवाला. प्रत्येक वेळी ज्या ज्या संकटाला देवाला सगुण साकार व्हावं लागलं आणि संतांनी आणलं देवाला, देवाला यावं लागलं. म्हणून नेदू निराकार होऊ त्याची, देवा हाती रूप धरविला आकार. आम्ही कधी नृसिंह रूपात आणलं म्हणले आमच्या प्रल्हादानं, तसंच थांबावं लागलं देवाला. अहो कधी कधी मत्स्य रूपात आणलं आमच्या मनून, कधी कधी वराह रूपात त्या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी यावं लागलं, कधी परशुराम अवतार यावं लागलं, कधी वराह अवतार, कधी वामन अवतार घ्यावा लागला. म्हणजे बळीला पाताळात घालण्यासाठी एवढासा बटू रूपामध्ये देव आले. बळीला वाटलं बटू रूप आहे, हे काय विष्णू थोडाच आहे. शुक्राचार्य म्हणले त्याला साधारण समजू नको, जेव्हा विराट रूप दाखवेल तेव्हा तुला कळेल की हा साधारण माणूस नाही, हा साधारण ब्राह्मण नाही, हा विष्णू आहे आणि कपटानं तुझ्याकडं आला. जेव्हा विराट रूप दाखविलं तर 2च पावलात संपूर्ण त्रिभुवन व्यापलं. पुन्हा वामनानं, म्हणायला वामन बटू पण विराट उलटं सगळं. मग शेवटचा पाय एवढं ब्रह्मांड व्यापलं ना. 3 पावलं भूमी मागितली, 2 पावलात तर सगळी पृथ्वी 14 भुवन व्यापून टाकली, ब्रह्मांडच व्यापलं. आता 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणल्यावर मग बळीच्या डोक्यावर ठेवावं लागलं. मग देवाला वामन रूपानं का होईना यावं लागलं. पुढे राम कृष्ण हे अवतार घ्यावे लागले, पुढेही कल्की अवतार होणारच आहे. असं समजा आता कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे आणि घोर कलियुग आल्यास आता पापाचं राज्य सुरू झाले. अण्णा आता फार चांगलं बघायला कमी मिळणार आणि वाईटच जास्त उतू येणार. त्याच्यामुळे या कलियुगात, पण कलियुगात सुद्धा घाबरायचं नाही. जे पुण्य तुम्हाला सत्ययुगात यज्ञ केल्यानं, दान केल्यानं, पुण्य केल्यानं मिळायचं ते फक्त नामचिंतनानं प्राप्त होते. कुठं? कलियुगात. लक्षात घ्या फायदा. आता तुमचं काम सोप्यात झाल्यास काय अवघड आहे हो? का अवघडातच करण्यात काय असं इकडून तिकडं ते द्रविडी प्राणायाम करण्यात, असा घास खाण्यात काय मजा आहे? सहज काम होऊ लागल्यास तुम्हाला एका पायावर उभा राहायचं तप होतंय का? 12 वर्ष यज्ञ होतात का? मग सत्ययुगात त्रेता द्वापारमध्ये यज्ञ दान तप करावं लागायचं. आता तुम्हाला एवढं दान होतं का? परशुरामानं सगळी पृथ्वी निक्षत्रिय करून कश्यपांना दान दिली. आपल्यात ती ताकद आहे का? एवढं दान आपण देऊ शकत नाहीत. हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य विश्वामित्राला दान दिलं. कर्णानं कवचकुंडला दान दिली भगवान श्रीकृष्णाला ब्राह्मणाच्या रूपात आलं. किती दानशूर करणं. शेवटी दात पाडूनही दिला राहिलेला. म्हणजे कर्णानं कवचकुंडलापासून जे दान दिले ते आपण दान तेवढं देऊ शकत नाही. मग त्या दानाचं जे पुण्य कर्णाला मिळायचं द्वापार युगात, यज्ञाचं पुण्य सत्ययुगात जे मिळायचं ते कलियुगात फक्त आणि फक्त लक्षात ठेवा नामानं मिळतंय. विठ्ठला विठ्ठला. मग आता सांगा हा रस आपण
सेवन का करू नये? का करू नये? अहो एवढं सोप्यात आपलं काम होऊन चाललंय, अवघड नाही, लगेच फाईल मंजूर आहे आपली. फक्त मुखी नाम आणि हाती मोक्ष. जास्त लांबच नाही म्हणली, चला बोला. मुखी नाम, हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. एकाची न दोघाची नाही, नामेची तारिले कोट्यानु हे कोटी, आणि नामेची वैकुंठी बैसविले. आणि ज्याला विश्वास नाही त्यानं पहावे पुराणी, विचारोनी विठ्ठला विठ्ठला. झालं चिंतन. आता पोटच भरत नाही ना, चिंतनानं पोट भरत नाही, त्यालाच म्हणायचं कीर्तन. जाऊ द्या, तरी सोडावं लागते फास्ट घेऊन. किती एक्सप्रेस पळविली तरी होत नाही 2 तासात चिंतन. जाऊ द्या, नेदू निराकार होऊ त्याचे. म्हणजे देवा हाती रूप धरविला आकार. आता अभंग नीट लक्षात ठेवा. देवा हाती रूप धरविला आकार, संतांनी आकाराला आणला. आता नेदू निराकार होऊ त्याशी. आता तुकोबराय म्हणले आम्हाला निवांत चिंतन करू दे बाबा. आता इकडं तिकडं आमचं चित्त जाणार नाही. अभंगाचं शेवटचं